पायधुनी पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठा धडक दिला असून आंतरराज्य हेरोईन तस्करी रॅकेटचा भंडाफोड करत तब्बल 36 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत एकूण 9 आरोपींना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात हेरोईन, रोख रक्कम, वाहन व मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 16 डिसेंबर रोजी पीडी मेलो रोड मस्जिद बंदर पूर्व परिसरातून जलाराम नटवर ठक्कर वय 37 वर्ष आणि वसीम मजरुद्दीन सय्यद वय 27 वर्ष यांना 326.22 ग्रॅम हेरोईनसह पकडण्यात आले। ताब्यात घेतलेल्या दोघांविरोधात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपासात पुरवठा साखळी उलगडत गेली आणि रुबीना मोहम्मद सय्यद खान व शबनम शेख या दोघांनाही अटक झाली। शबनम शेख हिला राजस्थानमधील अजमेरहून तांत्रिक तपासाच्या आधारे ताब्यात घेण्यात आले। यानंतर मस्जिद बंदर परिसरातून फरार आरोपी मुस्कान समरुल शेख व 19 वर्ष हिलाही पकडण्यात आले। तिच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मेहरबान अली हा मुख्य पुरवठादार असल्याचं निष्पन्न झालं। त्याच दिशेने तपास पुढे सरकत 24 डिसेंबर रोजी अब्दुल कादिर शेख याला लावलेल्या सापळ्यातून पकडण्यात आले। त्याच्याकडून 1.38 कोटी रुपयांचे हेरोईन जप्त करण्यात आले। तपासाचा धागा ओशिवरा येथील आनंदनगर पर्यंत पोहोचल्यावर पोलिसांनी छापा टाकून नवाजिस गालिब खान, सारिक मोहम्मद सलीम सलमानी आणि समद गालिब खान यांच्या हेरोईनच्या पुड्या तयार करताना रंगेहात पकडले। या कारवाईत 33 कोटी 86 लाख रुपयांचा हेरोईन जप्त करण्यात आलाय। एकूण 8 किलो 832 ग्रॅम हेरोईन, किंमत अंदाजे 36.55 कोटी रुपये, रोख, कार, मोबाईल असे मिळून सुमारे 36.74 कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। आतापर्यंत 6 पुरुष व 3 महिला आरोपींच्या अटकेसह अंमली पदार्थांच्या आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पायधुनी पोलिसांना यश मिळाले असून याबाबत पुढील तपास सुरू आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, पायधुनी।